इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची योजना सुप्रीम कोर्टानं आता फेटाळली आहे। संबंधित योजना ही घटनाबाह्य असल्यामुळे ती फेटाळण्यात येते असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। निवडणूक रोखे या योजनेमुळे माहिती अधिकार कायद्याचं उल्लंघन होत आहे असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं। स्टेट बँक ऑफ इंडियानं एसबीआयनं तातडीनं इलेक्ट्रॉल बॉन्ड्सची विक्री थांबवावी आणि बॉन्ड्सद्वारे देण्यात येणाऱ्या देणग्या आणि लाभार्थी राजकीय पक्ष यांची माहिती जाहीर करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाकडनं दिले गेलेत। स्टेट बँकेनं या संदर्भातली माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यायची आहे। संबंधित माहिती 31 मार्च 2024 पर्यंत आयोगानं जाहीर करावी असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातला कोर्टाचा निर्णय सविस्तरपणे आपल्याला सांगतायत सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे। त्यांच्याशी संवाद साधलाय सोमेश कोलगेनं। ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे। सिद्धार्थ जी, आज सुप्रीम कोर्टाचा निर्णय नेमका काय सांगतोय? बघा, हा युनॅनिमस डिसिजन होता, 5-0 डिसिजन होता। 4 जजेसनी एक कॉमन जजमेंट दिली। जस्टिस संजीव खन्नांनी थोडी वेगळी जजमेंट, पण रिझन्स आणि कन्क्लुजन्स सेम आहेत। डिटेल जजमेंट आपल्याला मिळेलच। कन्क्लुजन्स असे आहेत की इलेक्टोरल बॉन्ड स्कीम ही त्यावेळेस तत्कालीन फायनान्स मिनिस्टर अरुण जेटलींनी आणली होती। त्यांचा उद्देश होता केंद्र सरकारला की ट्रान्सपेरन्सी, म्हणजे व्हाईट मनी, ब्लॅक मनीला कर्ब करायचं, व्हाईट तर त्यांनी बॉन्ड इंट्रोड्यूस केले होते। तुम्ही एसबीआयच्या ब्रांचमधून बॉन्ड घेऊ शकता वेगवेगळ्या डिनॉमिनेशनमध्ये, पण त्याच्यात नाव तुमचं डिस्क्लोज होणार नाही। कोणत्या कंपनीनी किंवा इंडिव्हिज्युअलनी हे पैसे एका पॉलिटिकल पार्टीला दिलेत ते डिस्क्लोज होणार नाही। ह्यातले सर्वात जास्त पैसे आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीला, साहजिकच ते सत्तेत आहेत म्हणून त्यांना, आणि मग काही दुसऱ्या पार्टीजला पण। हे कोणाला मिळत होतं? ज्यांचा वोट शेअर 1% जास्त आहे अशा पार्टीजला हे पैसे मिळत होते। तर आता सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की त्या इंडिव्हिज्युअलचं नाव, त्या कंपनीचं नाव हे लोकांना समजणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी ही स्कीम रद्द ठरवली आहे। याचा अर्थ असा नाही की आत्तापर्यंतचे पैसे जे मिळाले आहेत ते परत करायचे किंवा काय, ते पैसे हे पॉलिटिकल पार्टीजकडेच राहतील। आता त्यांना एक नवीन स्कीम तुम्ही आणू शकता असं सरकारला सांगण्यात आलं आहे, आणि ही स्कीम कॉन्स्टिट्यूशनल नाही आहे असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे। कारण लोकांना हे कळायलाच पाहिजे की फंडिंग कोणी दिलं आहे, किती दिलं आहे। तर आता त्यांनी सांगितलं आहे की एसबीआयला सांगितलं आहे की हे आत्तापर्यंत 2019 पर्यंतचे जे सगळे बॉन्ड्स आहेत जे त्यांनी खरेदी केलेत त्या लोकांचे नावं, ते किती अमाऊंट आहे ते तुम्ही इलेक्शन कमिशनला 6 मार्चपर्यंत कळवा, आणि 31 मार्चला इलेक्शन कमिशन त्यांच्या वेबसाईटवर हे सगळे नावं, इंडस्ट्रियलिस्ट असतील, इंडिव्हिज्युअल असतील, किती पैसे कोणत्या पार्टीला दिलेले आहेत हे जनतेसमोर येईल। एक जो मुख्य मुद्दा आहे तो अशा दृष्टीने की सुप्रीम कोर्टाने हे सांगत असताना आत्तापर्यंतची सगळी नावं जाहीर करायला सांगितली आहे। त्यामुळे जेव्हापासून ही स्कीम इंट्रोड्यूस झाली तेव्हापासूनची सगळ्या मदत निधी पक्षांना देणाऱ्यांची नावं समोर येतील। 2019 पासून जेव्हापासून सुप्रीम कोर्टाची इंटरिम ऑर्डर होती, स्कीम 17-18 मध्ये इंट्रोड्यूस झालेली आहे। 19 पासूनचे जे सगळे नावं आता जनतेसमोर 31 मार्चला यावेच लागतील, आणि इलेक्शन कमिशन त्यांच्या वेबसाईटवर हे नावं आणि कंपन्या किती, कोणत्या पक्षाला किती डोनेशन दिलंय, हजारो कोटी रुपये डोनेशन ही दिली गेलेली आहेत, फंडिंग झालेलं आहे, बॉन्ड्स खरेदी केले गेलेले आहेत आणि ते पक्षांकडे गेलेले आहेत। आता आपल्याला समजेल की कोणत्या इंडिव्हिज्युअलनी, कोणत्या कंपनीनी, कोणत्या पक्षाला किती अमाऊंट कधी दिला, ते सगळं लेखाजोखा आता जनतेसमोर 31 मार्चला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट मार्फत बाहेर येईलच। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।